स्वाद होम किचनमध्ये दीपपूजनाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी आणि सात्विक रव्याची खीर बनवली आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहू. 2 टेबलस्पून किसलेले खोबरे, 6 ते 7 किशराच्या काड्या, 1 टेबलस्पून बदाम, 1 टेबलस्पून काजूचे बारीक तुकडे, 4 वेलचीची पूड घेतली आहे. सर्वप्रथम कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचे. तूप वितळले की 1 टेबलस्पून रवा मंद आचेवर भाजायचा. रव्याचा रंग खूप बदलू द्यायचा नाही. रव्याला छान सुगंध आला की त्यात सर्व साहित्य टाकून 1-2 मिनिट परतायचे. यामध्ये अजून अर्धा चमचा तूप टाकून 1 मिनिटभरच परतून घ्यायचे आहे. खिरीसाठी आपल्याला 2 कप दूध घ्यायचे आहे. अशाच घरच्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खिरीला छान उकळी आली, रवा चांगला शिजला की आपण त्यामध्ये साखर टाकूया. येथे मी 4 टेबलस्पून साखर घेतली आहे. कढईतले थोडे गरम दूध घेऊन त्यामध्ये केशर घालून आपल्याला या खिरीमध्ये टाकायचे आहे. केशर नंतर वेलदोड्याची पूड पण टाकायची. आता 3-4 मिनिटे ही खीर आपल्याला मंद आचेवर उकळून घ्यायची आहे. आपली नैवेद्याची खीर तयार आहे. दिव्याच्या प्रकाशासोबत आपल्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो हीच मनापासून प्रार्थना.